काळ्याभोर जमिनीत डौलानं उभी राहिलेली पिकं पाहता पाहता आडवी झाली आणि बळीराजाच्या काळजाचं पाणी पाणी झालं. एरवी आतुरतेनं वाट पाहणाऱ्या राज्यातल्या शेतकऱ्याचा पावसानं अवेळी हजेरी लावून मात्र काळजाचा ठोका चुकवलाय. घाम गाळून कसलेली पिकं हातची गेली. आतापर्यंत कधीही पाहिल्या नाहीत अशा गारांचा वर्षाव झाला. उभ्या पिकात गारांचा खच पडला आणि हातात भरलेल्या कणसाचे दाणे येण्याऐवजी आली आहे त्याची झालेली माती. काळी भंगार पडली जवारी सगळी. त्या जवारीचा उपयोग काहीच होऊ शकत नाही आता. कडब्याचा बी नाही जवारीचा बी नाही. जनावराला जरी घातली तरी काळं भंगारच त्याचं पीठ होणार. आपल्याला खायचं म्हणलं तर काळ्या भंगार भाकरी होते. त्या भाकरी सुद्धा चांगल्या होत नाही. अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं फक्त शेतीचंच नाही तर घरादारांचंही नुकसान झालंय. कुणाच्या घरावरचं छप्पर उडून गेलंय तर कुणाचं घर जमीनदोस्त झालंय. फक्त शेती घरच नाही तर मुकी जनावरही वादळ वारा आणि गारपिटीच्या तडाख्यातून वाचलेली नाहीयेत. जळगाव जिल्ह्यातल्या एरंडोलमध्ये उतरण गावात गारपीट आणि थंडीमुळे जनावरांचा मृत्यू झालाय. तर वाशिम जिल्ह्यातल्या रिसोडमध्ये चरायला गेलेल्या 300 पेक्षाही जास्त शेळ्या मेंढ्या गारपिटीमध्ये बळी पडल्यात. निसर्गाच्या या तडाख्यानं काही ठिकाणी दुभत्या जनावरांनी दूध देणंही बंद केलं होतं. पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेलं हे पशुधनही हातचं जाऊ नये यासाठी शेतकऱ्यांना आटोकाट प्रयत्न करावे लागत आहेत. गारपीट आल्यामुळं हे 3 दिवसाचं वासरू मेलेलं आहे. नंतर ते म्हैस आरडाओरडा 2-3 दिवसापूर्वी करत होती. दूध देत नव्हती, काय नव्हती. 2 दिवस तिने दूध दिलं नाही. एरवी समृद्ध असलेल्या पुणे जिल्ह्यातल्या बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यालाही अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. दौंडमध्ये शेतात काम करणारे 47 मजूर गारपिटीनं जखमी झालेत. राज्यभरातली गहू, ज्वारी, हरभरा, मका, भुईमूग ही पिकं तर गेलीच आहेत, पण संत्री, डाळिंब या बागा उद्ध्वस्त झाल्यात आणि द्राक्षांचे घोषच्या घोष जमिनीवर पडले. माझ्या गव्हाचं, माझ्या भुईमुगाचं लाखो रुपयाचे नुकसान झाले. जनावरांचा चारा होता ते बी संपूर्ण गेला. आता मोठं नुकसान झाले. शासनाने काहीतरी मला चांगल्या प्रकारची मदत करावी. एरवी टीव्हीवर किंवा फोटोतच हिमवर्षाव पाहणाऱ्या या सर्वसामान्य शेतकऱ्याला भल्या मोठ्या गारांचा असह्य मारा सहन करावा लागला. आता पंचनामे होणार, मग मदत मिळणार, तीही कधी आणि किती काहीच माहित नाही. या रब्बीच्या हंगामावर अनेकांची स्वप्न अवलंबून होती. काहीच राहिलंच नाही, सगळं सोडून गेलं. कुणाला घरावर कौलं चढवायची होती, कुणाला मुला मुलींचं लग्न करायचं होतं, तर कुणाला पुढच्या हंगामासाठी बियाणं खतांची बेगमी करायची होती. पण आभाळ फुटलं, कसलेली काळीभोर जमीन पांढरी शुभ्र झाली आणि अनेक आयुष्य मात्र काळवंडली. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत.